उद्यापासून महाराष्ट्राला पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं राजकीय आखाडा अनुभवायला मिळणार आहे। विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे अखेरचं अधिवेशन आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं या अधिवेशनाकडे अत्यंत बारकाईने लक्ष असणार आहे। वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखलेली आहे, तर विरोधकांचे वार पलटवून लावण्यासाठी सरकार सुद्धा सज्ज आहे। सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची परंपरा विरोधकांनी यावेळी देखील कायम ठेवली। परवा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार महाराष्ट्राला नेमकं कोणतं गिफ्ट देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कोणकोणत्या मुद्द्यांवरनं विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे, आपण त्यावर एक नजर टाकतो आहोत। मराठा आणि ओबीसीचा वाद सध्या राज्यात सुरू आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा, ज्या मुद्द्यावरनं विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे। तिसरा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या सुरू असलेली पोलीस भरती। पोलीस भरतीच्या मुद्द्यावरनं देखील विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात। चौथा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे नीट परीक्षेचं महाराष्ट्र कनेक्शन। पाचवा मुद्दा पुणे ड्रग्सचा। पुणे पॉर्श अपघाताचा आणखीन एक मुद्दा, ज्या मुद्द्यावरनं विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात। त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये झालेली होर्डिंगची दुर्घटना देखील विरोधकांकडे मुद्दा आहे, ज्या मुद्द्यावरनं सरकारला ते धारेवर धरू शकतात। बोगस बियाण्यांचा मुद्दा आहे। महागाई हा मुद्दा कायम विरोधकांनी अग्रस्थानी ठेवलेला होता। यासोबतच सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शक्तीपीठ महामार्ग, या शक्तीपीठ महामार्गाला काही भागांमध्ये विरोध होतोय, हा देखील मुद्दा विरोधक सरकारला कोंडीत पकडण्यासाठी वापरू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।